Come here, please. Come here. You are an Indian, right? Marathi? हा, मराठी. मी पाहूनच ओळखलं होतं आणि मला खात्रीच झाली होती कारण तुम्ही पुटपुटत होतात काहीतरी स्वतःशी. हो नो, डोंट वरी. स्वतःशी बोलणारी माणसं मला खूप आवडतात. मी पण बोलतो ना स्वतःशी बोलणारा माणूस एखाद्या गोष्टीच्या सगळ्या बाजू पाहणारा असतो, सतसत विवेकी असतो. या ना, या आत. गुड. बसा ना, बसा. हा, तर तुम्ही पुटपुटत होतात काहीतरी स्वतःशी. म्हणजे काय ते मला कळलं नाही, पण शब्द मराठी होते. बस मला असाच माणूस हवा होता, परफेक्ट. ओ नो, डोंट वरी. हवा होता म्हणजे फॉर कम्युनिकेशन, ब्रदरहुड. कोणी पण येऊ शकतो इथे, नाही का? यू आर अवेअर ऑफ दॅट. ही जागाच अशी आहे आणि आपला माणूस असला म्हणजे बरं वाटतं. बसा ना, बसा. हा, घाबरू नका. एकतर मी त्यांच्यातलं नाहीये. हा, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे इथले भेटले, आय मीन काय त्यांना आता म्हणायचं, नोकर म्हणायचं काय, ऍडमिनिस्ट्रेटर्स. वेल इट इज डिफिकल्ट. ते मरू द्या. ते कोणी का असे ना, मी त्यांच्यातलं नाहीये. हा, किंबहुना अगदी आपल्या जगाच्या दृष्टीनं पाहिलं म्हणजे आधीच्या, तरी वी आर बर्ड्स ऑफ द सेम फेदर म्हणतात ना, तसेच आहोत. काही जरूरच नाही हो तुमचं नाव गाव वगैरे सांगण्याची. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात हे कळलंय. हा, शहरी आहात, मध्यमवर्गीय आहात, उच्च मध्यमवर्गीय आहात. तुमच्या कपड्यांकडे बघूनच कळतंय. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतायत, तुमच्या जीवनीची ठेवण, आश्चर्य व्यक्त करताना तुमच्या चेहऱ्यावर आलेले भाव. हा, तसंच अजून तुम्ही बसलेले नाही आहात म्हणजे तुम्ही माझा अंदाज घेताय. इथे थांबावं का पुढं जावं हे ठरवताय. ही फॅक्ट. म्हणजे एकंदरीने विचार करून पटकन कमिट न करता निर्णय घेण्याचा तुमचा स्वभाव आहे. तुमचे हात बघा ना, हात अगदी तलम मौसूत आहेत. तुमच्या हातापायांची नख नीट कापलेली आणि न तुटलेली अशी. तुमच्या चेहऱ्यावरचं एकंदर पॉलिश, हाऊ सॉफ्ट यू आर. यू आर अ गुड मॅन जस्ट लाईक मी. दॅट इज इनफ आपण एकत्र येण्यासाठी, नाही का? पण मीच बोलतोय. आय कॅन सी तुम्ही वैतागलाय. पण मला असं तुमच्याशी बोलावं असं वाटणं, तुमचं स्वतःशी पुटपुटणं, दुसरं काय साध्य करतो? वी आर बर्ड्स ऑफ द सेम फेदर. नका तुम्हाला माझ्याकडे बघून असं नाही वाटत की माझा पण चेहरा हा असा. पण मीच बोलतोय. बसा ना, बसा. बोला ना, कसे आहात? ठीक आहे. डोंट वरी अबाउट देम. ते काय करणार नाही. दे आर हार्मलेस, ऍब्सोल्युटली हार्मलेस. मराठीच आहेत पण आपल्यासारखे नाहीत ते. हा, इनफॅक्ट अगदी बोलायला भाग पडल्याशिवाय बोलत सुद्धा नाहीत. आय हॅव स्पेंड डेज विथ देम, बिलीव्ह मी. अहो, त्यांचा वकील असल्यासारखं त्यांना किती दिवस डिफेंड केलं. म्हणजे तुम्ही वकील आहात? म्हणजे तसं मी व्यवसायानं वकील आहे. आपण त्यांना मी डिफेंड केलं असं म्हणालो ना, ते इथे या जागेमध्ये. इथं म्हणजे इथेही नाही. हे कोर्ट नाहीये, ही न्यायदानाची जागा वगैरे नाहीये, पण जवळची आहे, अगदी जवळची आहे. आपण इथे फायनल न्याय वगैरे काही होत नाही. तसं ऍक्च्युली ही जागा फारच विचित्र आहे. इथे नाही ते कळतं. अहो तुम्ही नका ना उठून जाऊ. बाहेर कुठे गेलात तरी होणार तेच. इथे निदान आपण एकाच दोन आहोत, एकसारखे. बसा. जात धर्म वगैरे जाऊ द्या, ते नंतर सांगतो.
द पॉइंट इज आय नीड यू. मला तुमची जरुरी आहे. आय नो यू आर अ गुड मॅन लाईक मोस्ट ऑफ अस. उदाहरणच देऊ का? तुम्ही नक्की सुनामीच्या वेळेला रिलीफ फंडाला पैसे दिलेले असणार. हा, आणि कितीतरी वेळा आंधळ्यांना वृद्धांना धावून धावून रस्ता क्रॉस करायला मदत केलेली असणार. आय नो यू आर अ व्हेरी सोशली कॉन्शियस पर्सन जस्ट लाईक मी. आणि आणखीन सांगू, कुठल्या तरी एनजीओला वर्गणी. अहो मला माहितीये आपल्यासारखे लोक हे जाता येतं बोलून नाही दाखवत. मी सुद्धा कितीतरी एनजीओ साठी सामाजिक महत्वाच्या केसेस कोर्टात कमी पैशात लढवतो. शिवाय जस्ट लुक एट यू. त्याच्यावरून कळते की तुम्ही कोणी का असे ना, म्हणजे जातीनं धर्मानं व्यवसायानं तुम्हाला एकंदरीनं थोडासा इंटलेक्च्युअल सोशल इंटरेस्ट आहे जगामध्ये. नाटक बिटक बघता एखादं? पेपर, केतकरांची एडिटोरियल्स, इंडियन एक्सप्रेस. मासिक कुठलं वाचता? इंडिया टुडे? हो, फ्रंटलाईन. नाही, इंडिया टुडे दॅट इज बेटर. बघा बघा, मी म्हटलं नव्हतं तुम्ही नक्की मला मदत करणार. इनफॅक्ट बोथ ऑफ अस नीड ईच अदर. हा, आता बोला, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. नका बघू त्यांच्याकडे. अशी लाखो माणसं आहेत त्यांच्यासारखी आजूबाजूला. नीट पाहिलं तर दिसेल तुम्हाला. सांगितलं ना, ते काही करणार नाहीत. जस्ट फॉरगेट देम. जस्ट बिहेव ॲज इफ दे आर नॉट देअर. आणि एवढं काय त्याच्यामध्ये, झोपलेत ते, झोपू द्या त्यांना. झोपतातच ते खूप वेळ. आणि ते उठले ना तरी तुम्ही घाबरू नका बरं का. हा, ते उठले तर मी तुमच्याशी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलेन. त्यांना ओ का ठो कळत नाही हो मराठी बाहेरचं. आय एम टेलिंग यू, दे आर नॉट लाईक अस. आपणच मायनॉरिटीत आहोत. साली जागा आधीच विचित्र, त्यातून तुम्ही सारखं सारखं मागे मागे बघायला लागलं तर कसं व्हायचं? पण मी सांगतोय तुम्हाला की इथे काहीतरी घडलंय आणि तुम्ही नका ना जाऊ. See, let me assure you of one thing. मला तुमचंही भलंच व्हायला हवंय. हे बघा, मी जर हे केलं नाही ना तर तुमचंही भाज्यासारखंच होईल. मग भयानक गिल्ट खायला लागते आपल्याला. अपराधीपणाची भावना जीव नकोसा करून सोडते. अहो, आपण मध्ये लटकलेलो असतो ना. हा, प्रश्न आपल्यासारख्यांचा असतो. आपल्यासारखी लोक या जागेमध्ये कोडून मारतात. यांच्यासारखे झोपून राहतात. उरलेल्या भोसडीचे पुढे जातात. आपल्यासारखी सेन्सिटिव्ह लोक मध्ये लटकतात. आर यू अ सेन्सिटिव्ह पर्सन? आर यू? आय थिंक येस, आय एम. अरे नका बघू त्यांच्याकडे. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला. हे बघा, मी आता संगतवार सांगण्याचा प्रयत्न करतो. आय एम इन अ हरी. मी कंटाळलोय आता या त्रासाला. मला सहन होत नाही. मला वाट पाहायची नाही. कळतंय का? आय नो यू आर अ सेन्सिटिव्ह मॅन. तुम्ही समजून घेऊ शकाल. मी प्रयत्न करतो सगळं थोडक्यात नीट सांगण्याचा. पण पार हदरून गेलेल्या, एका अंतिम टोकाशी सस्पेंडेड अवस्थेत लटकणाऱ्या, स्वतःविषयी तिरस्कार निर्माण झालेल्या, पण तरीही मानवी मर्यादांनी लाचार झालेल्या माझ्यासारख्याचं बोलणं हे थोडस लाईन सोडून जाणारच हो. मेल्यानंतर ही काय हो आपलं भाग्य, आपल्यासारख्या मिडल क्लास साध्या सुध्या माणसांचं. सी, आपल्यासारख्यांनी एकमेकांना धरून राहायला पाहिजे. डोंट यू अंडरस्टँड? Thank you. I feel better now. Sorry. It's all right.
तुम्ही कसे आहात? ठीक आहे. अस्वस्थ नाही वाटत आहे? वाटतं ना थोडं थोडं अस्वस्थ वाटतंय. आरामात बसा. हा. इथं कसलीच घाई नाही. हा? आरामात बसा. कशाने मेलात? हा हा कशाने मेलात? हा ऍक्सिडेंट. तुम्ही? हार्ट अटॅक. हो. आणि हे दोघं? त्यांना सोडा हो तुम्ही. त्यांच्याबद्दल सांगणार आहे मी तुम्हाला, पण नंतर थोड्या वेळानं जरा धीर धरा. ओके प्लीज. पण मला आधी एक सांगा, आल्या त्या पहिल्या चेंबरमध्ये छोट्याशा जागेमध्ये फॉर्म बिम भरलात ना सगळा? समोर टेबलावर एक व्यक्ती बसलेली, त्याच्यासमोर अजून एक छोटस टेबल, त्याच्यावर बसून आपण फॉर्म भरायचा. भरला ना फॉर्म. हा, काय लिहिलं? नाव, गाव, नाही. व्यवसाय? नाही हो. फक्त स्वतःविषयी 20 वाक्य लिहा असं म्हणाले ना? आणि मी लिहिलं तेच. नाव, गाव, पत्ता, मुलं, आवडी. दुसरं काय लिहायचं हा. असतं? तुम्हाला सांगतो, माझा तो फॉर्म फाडून टाकला ना? फाडून टाकला. मग दुसऱ्या वेळी काय लिहिलं? दुसऱ्या वेळी माझा जन्मापासूनचा जो काही थोडक्यात इतिहास त्यांनी फाडून टाकला. दे नो ऑल दॅट. मग असं अजून 2-3दा झाल्यानंतर रिकामाच फॉर्म दिलात. करेक्ट? आय सिम्पली डू नॉट अंडरस्टँड. मग काय हवंय काय त्यांना आपल्याकडून? फॉरगेट इट. वी डोंट हॅव टाइम. मला फक्त तुम्ही विशिष्ट टप्प्यातून आलात की नाही एवढंच बघायचं होतं. अहो, माणसाला शेवटी विश्वाचं खोडं उलगडणार आहे का? हो, आणि उलगडलं तर जगणंच अवघड होऊन जाईल. नाही अवघड काय होईल? अवघड काय? हे क्लिशे सोडा आता. आपण मेलो हे लक्षात घ्या. वन्स फॉर ऑल. नाही यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण हे 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 असं वाटत नाही हो. हा, म्हणजे हे फिलिंग आहे ना, हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे मेल्यानंतर काय याविषयी आपल्या म्हणून ज्या काही कल्पना असतात ना, म्हणजे तुमचा विश्वास आहे तर मेल्यानंतर अमुक धर्माप्रमाणे अमुक, तमुक धर्माप्रमाणे तमुक. बरं, मला आधी एक सांगा. बायको मुलांची आठवणीत दुःखी असाल? तेच तर सांगतोय. तसं होईल मला असं वाटलं होतं. दॅट इज बिकॉज ऑफ द सेकंड चेंबर. हा? दुसरी जागा, जांभळा प्रकाश, गोल वर्तुळ, धडधड धडधड असे आवाज, जसं MRI किंवा सिटी स्कॅनला गेल्यासारखं वाटलं. करेक्ट? त्या जागेत, त्या उजेडामध्ये आपण असं उभं राहायचं की आपल्या जगण्यातल्या काही फिलिंग्स ज्या गोठून गेल्या, म्हणजे राहिल्या पण गोठून गेल्या. म्हणजे बायको, मुलं, अजून मागे जिवंत असलेले आई बाप, अर्ध्या अपूर्ण अनेक इच्छा, चतकोर इच्छा. करेक्ट? पण काय हो, बरोबर आहे तुमचं. पण हे सगळं जर असंच करायचं होतं तर त्या आठवणी तरी कशाला शिल्लक ठेवायच्या मग? इथे येऊन मी खूप विचार केला. यु नो व्हॉट आय थिंक? आय थिंक दे वॉन्ट टू कीप अस ॲज वी वर. आपण जसे जगलो तसं त्यांना आपल्याला इथे ठेवायचंय. पण आता आपण मेल्यामुळे त्या आठवणींनी वेगळ्याच प्रकारच्या भावना निर्माण होणार. मग आपण जिवंतपणे जसे वागलो तसे आपण इथे वागणार नाही. आपल्यात बदल पडेल आणि ते तसं व्हायला नको असणार त्यांना. हरामखोर साले. कशावर विश्वास ठेवावं तेच कळेन असं झालेलं आहे. तेच विचारलं ना तिसऱ्या चेंबर मध्ये. विश्वास नाही का नाही? हा काय प्रश्न आहे? मी त्यांना म्हणलं आय गॉट व्हॉट आय वॉन्टेड. नाव इट इज कन्फर्म अँड क्लिअर की आपण साधारणपणे जसं सारखं जीवन जगलो तसं साधारणपणे सारख्याच मार्गाने इथं आलो. इथे या जागेमध्ये. आता ही जागा नाही आधीच्या जागांसारखी. ही जागा फार विचित्र आहे. इथे नाही ते घडतं. आठवूनही धडधड वाढते. ही जागा आपल्याला नागडं करते. मग निर्णय घ्यावे लागतात. इट मेक्स यू ऍक्ट. खूप वेळ वाट बघून कोरे फॉर्म देऊन चालतच नाही इथे. कळेल तुम्हाला. का
का हो तुम्ही आधीच एवढे अस्वस्थ, कसं व्हायचं तुमचं इथे? अहो तुम्ही हे काय करताय? अहो तुम्ही नका ना जाऊ, बाहेर कुठे गेलात तरी होणार तेच आहे. इथे निदान आपण एकाच दोन आहोत, एकसारखे एकासारखे. हा, नाही ना जाता येते बाहेर. 10 मिनिटं होऊन गेली. 10 मिनिटं होती तुम्हाला निवड करायला. आता बसा इथंच, बसा. असं करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचं भाग्य समजा की मी इथं आहे. ही जागा फार विचित्र आहे. इथं नाही ते घडतं, पण या जागेत जे घडतं त्या इतिहासावर आपली प्रगती अवलंबून असते. म्हणजे पुढे काय मला माहित नाही, म्हणजे माझा विश्वास नाही ना देव धर्म वगैरेवर, त्यामुळे चित्रगुप्त कयामत वगैरे आय डोंट थिंक एक्झिस्ट. पण इथे न्याय निवाडा होणार एवढं मात्र माझ्या लक्षात आलेलं आहे. मी वकील आहे आणि मला बरोबर त्याची सूचक चिन्ह कळतात. पण या भानगडीत तुम्ही पडूच नका. ही स्ट्रक्चर समजून घेणं सोपं नाहीये. मला अनुभवाचा फायदा आहे ना. सी आय एम अ युनिक पर्सन. इथं जे एकदा झालंय त्यातून मी गेलोय आणि आता परत जातो. कितीदा संधी मिळते अशी 2-2दा वर्तमानातून जाण्याची आणि इतिहासच बदलण्याची. आणि कोणाकोणाला हरामखोर किती वेळा सांगितलं तिकडे बघू नको म्हणून. तेही आहे तिथे मगापासून. त्यांनाही मिळाली संधी परत त्याच परिस्थितीतून जाण्याची. आणि आता तीच भीती आहे की आता ते कदाचित वेगळं वागतील. आय नव्हते तसं नाही होणार. अशी ऐतिहासिक संधी घेण्यासाठी आपल्यासारख्या परिस्थितीतली मंडळी लागतात. बस See, actually, I am trying to help you. I too am a very sensitive man. अगदी तुमच्यासारखा. इथे साधारणपणे फार वेळ वाट बघावी लागतो. फार वेळ. पण या सगळ्यातून मी तुम्हाला पटपट गाईड करत घेऊन जाणार आहे. मी एकदा गेलोय ना त्यातून, तो इतिहास तुम्हाला सांगतो. बघ आपण त्या इतिहासापासून शिकायचं. काय शिकणार की नाही? हो, अदरवाईज हिस्ट्री रिपीट्स. जे इतिहासाकडून शिकत नाही ते त्याच चुका परत करतात. हिस्ट्री रिपीट्स काय? मार्क्सनं सांगून ठेवलं ते. पण आता आपल्या लक्षात आलंय की ते वचन काय आपल्या कामाचं नाहीये. आणि इतिहास काही धडेबिडे शिकवत नाही. फक्त ते आपण शिकलो नाही म्हणून शिक्षा करतो. कळलं का? अहो रागावू नका तुम्ही सांगाल ते करतो म्हणलं ना मी. मी म्हणतोय म्हणून तुम्ही करायला नकोय मला. ते तसं होतच नाही ना इथे या जागेमध्ये. मला तुम्ही स्वतःहून मला हवं तसं करायला हवंय. अँड दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. Anyway, forget. असं करू, शांत होऊया. असं करा, एक दीर्घ श्वास घ्या, सोडा, परत घ्या, सोडा. गुड. आता कसं वाटतंय? शांत वाटतंय.
घाबरू नका मी अजिबात रागवणार नाही. खरं खरं सांगा. हा सांगा सांगा. आपण पुढं का नाही जात नंतर काय ते म्हणजे मी ना कशाची तरी वाट बघतोय असं वाटतंय पण आय डोंट नो कशाची. त्यामुळे मला हे अस्वस्थ होत आहे खरं तर. करेक्ट. म्हणजे हे आपल्या जगण्यासारखंच आहे. लक्षात घ्या. आम्हाला पण असंच झालं होतं. अशीच सुरुवात झाली होती. अशीच आमच्या मी इथं आलो तेव्हा या दोघांपैकी हे ग्रस्त इथेच होते. आता आय कांट अवॉइड टॉकिंग अबाउट देम. एकदाची तुमची उत्सुकताही शांत होऊन जाऊ द्या. या ग्रस्तांचं नाव खंडूची काळे. तो मग काय? अहो त्या खंडूजी काळ्यांचं काय? ते मेले. ते उघडे हो पण कशानं? त्यांनी आत्महत्या केली. ओ आय सी. म्हणून तुम्ही ते वेगळे वेगळे असं म्हणत होतात का? कशामुळे केली आत्महत्या? प्रेमभंग? 12वीत कमी मार्क्स? शेअर मार्केट? आय टेल यू इट इज स्टुपिड टू कमिट सुसाइड. अहो शेअर मार्केटमध्ये आय ऑल्सो प्ले बट आय ऑलवेज टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. I try to play within my limits. You see, one has to play within one limits. शेअर मार्केटमुळे नाही मेले ते. मग ते शेतकरी आहेत. शेतकरी? Then why did? Oh. हा ते शेतकरी आहेत आणि त्यांनी आत्महत्या केली. पुढची कारण सगळे आपल्याला ठाऊकच आहेत. म्हणजे कर्ज, कापूस, मुलीचं लग्न, सावकारी. म्हणजे मला माहितीये खूप शेतकरी आत्महत्या करतायत पण मला त्यातले बारकावे माहित नाहीयेत. आय डोंट नो द डिटेल्स. पण मला माहितीये खूप शेतकरी आत्महत्या करतायत ते. एनिवे हे त्या शेतकऱ्यांपैकी का? म्हणजे आत्महत्या करतायत असं आपण ज्या शेतकऱ्यांविषयी ऐकून होतो त्या शेतकऱ्यांपैकी? ओ रिअली? देन आय वॉन्ट टू सी हिम. तुम्ही बसा इथे. बसा. नाही तुमची उत्कंठा मी समजू शकतो पण आता ते जागे होणं आपल्या सोयीचं नाहीये. तेव्हा फक्त तुम्ही पुढे मी काय सांगतो ते ऐका. नाही ते सांगा होतो मी. पण तुम्ही म्हणजे तुमचा बराच अभ्यास आहे अनेक गोष्टींचा. आय कॅन इमॅजिन. मगाची मार्क्स वगैरे बद्दल पण फार महत्वाची माहिती होती तुम्हाला म्हणून विचारतो. का या सगळ्यावर काही एक सोपा उपाय नाही का? आय मीन आता खूप उशीर झालाय असं नाही वाटत? नाही बरोबर आहे पण इतक्या सगळ्या लोकांनी आत्महत्या करणं बरोबरच नाही का? म्हणजे सर्टनली वी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. पण एक इंटरेस्ट म्हणून विचारलं. आय एम ऑलवेज इंटरेस्टेड इन नोईंग अबाउट थिंग्स तसं बघायला गेलं तर आज मी तिला समाजसेवेची खूप कामं व्हायला लागलीत हिंदुस्थानात. हा संघाचे लोक तर आदिवासींमध्ये जाऊन काम करतात असं छापून आलो होतं इंडिया टुडे मध्ये. सो डू रिअली? मी नाही हो त्यातला. नाही मी नाही त्यातला. मी धर्मनिरपेक्षता मानतो. जे काही झालं ना गुजरात. आय टोटली अग्री विथ यू. जात पात वाईटच आणि धर्माबाबत पण वन शुड हॅव रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स. आय अग्री. पण मेल्यानंतर गुजरात काय बीजेपी? मेलोच होत. सी आता हे डिस्कस करायला वेळ नाही आणि त्याचा उपयोग पण नाही. तेव्हा फक्त तुम्ही पुढे मी काय झालं ते सांगतो ते ऐका. तर मी इथं आलो तेव्हा खंडूजी मला दिसले. माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि मला तर त्यांच्या प्रश्नांविषयी इत्तमभूत माहिती आहे. सो यू कॅन इमॅजिन की मला तर किती सहानुभूती वाटली असेल. मी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होतो पण इट्स डिफिकल्ट. पटकन बोलत नाहीत होते आपल्यासारख्यांशी. वाय? अहो त्यांना वाटतं की आपण म्हणजे ते मरू द्या. पुढे काय झालं ते फार महत्वाचं आहे. मी हे सगळं करतोय ना तोच एक 8-10 जणांचा गठ्ठा चालला आतमध्ये. सगळे पुरुष होते. एकाच कंपनीतले अधिकारी वर्गातले. 2 तरुण होते. इतर बहुतेक मध्यम वय आणि वयस्करच म्हणायचे. पण मेनली म्हणजे आपल्यासारखे. सडनली आय फेल्ट रिलीव्ड. मी याची त्यांची ओळख करून दिली. ऑल ऑफ देम वेर सॉरी. अगदी तुमच्यासारखे. आता प्रत्येकाची वर्णनं करत बसत नाही. त्यांच्या 2 खोलवरचा विश्वास असणारे होते. एक अर्थतज्ञ होता, फायनान्शियल ऍडवायझर, विश्वास नसणारा माझ्यासारखा. त्यांनी आणि मी मिळूनच माहिती दिली या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल. दोन्ही बाजू थोडक्यात नीट मांडल्या. म्हणजे एकीकडे गरिबी, शेती, पिळवणूक, जागतिकीकरण, अमेरिकेची सबसिडी आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनी ज्वारी पिरी सोडून कापसाच्या मागे लागणं, नगदी पिकं, शेतकऱ्यांच्या वाढत्या आकांक्षा, बाजारपेठा, भांडवलशाही, तिसरीकडे टेक्नॉलॉजी.
म्हणजे एकंदरीने सिस्टीमच कशी बदलतीये, म्हणजे आपण सामाजिक आर्थिक प्रगतीत पुढच्या टप्प्यावर कसे येतो. म्हणजे शेती व्यवस्थेतून औद्योगिक व्यवस्थेत येण्यामुळे मानसिकतेतच कसा फरक पडतोय. पण माणसं मरतच कामा नयेत. पण या पर्याय पण कसा नाही. अगदी 18व्या शतकाच्या मध्यापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा इंग्लंड बघा, सगळा युरोप बघा, अमेरिका बघा, दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा जपान घ्या. हा एक काळा किंवा गरिबांच्या कष्टाचा कालखंड आहे. त्याला पर्याय नाही. त्यांच्याकडे आधी झालं, आपल्याकडे आत्ता होतंय. परत सांगतो, माणसं मरताच कामा नाही. तुम्ही पण एकंदरीनं हे असं होणारच ना. आणि आपली कितीही इच्छा असली तरी ही टेक्नॉलॉजिकल कॅपिटलिस्ट लोकशाही व्यवस्था कोलमडेल अशी कुठलीच चिन्ह दिसत नाहीयेत. प्रगतीच होणार या व्यवस्थेची हे उघड दिसतंय. तेव्हा उगाच नसत्या खोट्या आशा बाळगण्यात काही पॉइंट नाही हो. त्यातून मार्ग काढला पाहिजे. परत सांगतो, आत्महत्या वाईटच आहे. तुम्ही फार फार छान बोलता आता तुम्ही. यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण काय हो, या सगळ्यावर काही एक उपाय देर मस्ट बी. म्हणजे कोणी विचार करतं का हो याच्यावर? म्हणजे मुळात जगात विचार झालाय का याच्यावर? तुमच्यासारखं सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला. याच्यावर काही सोपा उपाय मला आपल्याकडे वेळच नाहीये. तुम्ही फक्त पुढे काय झालं ते ऐका. तर ही अशी सगळी मंडळी एकत्र इथं आली ना. मुळात एवढे सगळे इथे एकत्र आले कसे? मला कळलं ते थोडक्यात असं की हे सगळे चालले होते त्यांच्या कंपनीच्या बसनं ट्रिपला. वाटेत शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन चालू होतं. आता ड्रायव्हर प्यायला होता का काय माहित नाही, त्यानं बस अशी घातली रस्त्याच्या उजव्या बाजूने पुढे. उजव्या बाजूला खड्ड्यात शेतजमीन होती. बस तिथे आदळली, हे मेले आणि इथं आले. आणि हे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा खंडूजी काहीही न बोलता ऐकत उभा होता एकटा. हे आपले नाचत होते चारी बाजूला एक्साइटेडली, कावळ्यांची काव काव. मग मी त्यांना जरा शांत करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात या बाई आल्या. कोण बाई? या इथे झोपल्यात त्या. कोण या? या बाई तुम्ही बसायचं. बस. हो या बाई 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 गोदावरी बाई. उरलेल्यांची बस ज्या खड्ड्यातल्या शेतजमिनीत पडली तिथंच या धरणं धरून उभ्या होत्या. बस यांच्या अंगावर पडली, या मेल्या आणि इथं आल्या. यांचं नाव गोदावरी, या खंडूजींच्या पत्नी आहेत. Oh, I see. That is how they are sleeping together, huh? No, that is not the reason. आणि टुगेदर नाही झोपलेले, फक्त इतकंच की जागा मिळेल तिथे झोपले एवढंच. म्हणजे शेवटी या बाई इथं आल्या. म्हणजे एक बाई इथं, म्हणजे एवढ्या सगळ्या पुरुषात एकदम एक. तसं नाहीये तो. तसं नाहीये ते. तसं नाहीये. आय थिंक वी शुड टॉक ओपनली. आता दोघं पुरुषच होत आणि त्यात लपवण्यासारखं तरी काय? हे बघा, ही बाई इथं आली पण ही सुद्धा आपल्यासारखी नाहीये. ती तर खंडूजी सारखी आहे. ती तर आल्यापासून एक शब्द बोललेला नाही. शी इज हॉरिबल, ऍब्सोल्युटली हॉरिबल. आणि तिचं नाव सुद्धा आम्हाला खंडूजी कडून कळलं. तसं नाही होते. ही बाई म्हणजे काय एकदम चिपाट बाई. काय असणार खंडूजीची बायको म्हणजे? नाही, मला काही तसं म्हणायचं नव्हतं काही. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? काय म्हणायचं काय होतं? आपण काय फसवणार एकमेकांना. ही जी गिल्ट असतं ना, गिल्ट, अपराधीपणाची भावना, त्याला शेवटी काय अर्थ नसतो. माणूस मरून जातो साला. त्यानं गेले कित्येक दिवस चालले हेच चाललंय. आय एम सॉरी. म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला बाईच्या शरीरातला कुठला अवयव सगळ्यात जास्त आवडतो? ओळखू? तुम्ही माझ्यासारखे आहात. छाती आवडते तुम्हाला माझ्यासारखी. काय अद्भुत घाट,
चमत्कार निसर्गाचा. इट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड. बाईचा स्तन, आत दूध असण्याची शक्यता असलेला, हे सगळ्यात आवडतं, राईट? हा, लाजू नका, लाजू नका. पण या गोदावरीच्या छात्यांबाबत खरं नाहीये ते. हा हा. आणि अशा काही सेक्शुअल फॅन्टसीज असल्या ना आपल्यासारख्या ना, की आयत्या वेळी. एनिवे तर ही गोदावरी ही बाई इथं आली तेव्हा हिच्या कपाळावर कुंकू नव्हतं. म्हणजे हा तिच्या आधी मेला हे उघडच होतं, म्हणून तर धरण धरून बसली होती ती. गोंडस आहे तशी, पण चेहरा असा सुन्न भकास त्याच्यासारखाच. तिला पाहिल्यावर सगळे पांगले जरा. गोदा आणि खंडू एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. दे वर जस्ट स्टँडिंग. एकमेकांशी सुद्धा ते काही बोलत नव्हते. आम्ही बसलो विखरून. मधून आम्ही वळून बघत होतो. हा, आता बघा. आणि का अस्वस्थ का तुम्ही? नाही, कुठे? हा, बाहेर बघा, बाहेर. ते तर जास्तच फायदेशीर आहे बघा. सगळीकडून बाहेरचं दिसतं. बघा. आपल्या या जागेसारख्या असंख्य जागा आहेत बघा बाहेर. आपल्यासारखीच लाईनीत वाट बघत बसणारी मंडळी. बघा. अहो, बरा नाही हा अस्वस्थपणा. वाट बघताय कशाची? आपण पुढे का नाही जात? नंतर काय? असंच झालं आम्हाला, असंच झालं. तेवढ्यात माझं लक्ष या दोघांच्याकडे गेलं. हे दोघेही शांत होते. मग माझ्या डोक्यात उजेड पडला. मी तो फायनान्शियल ऍडवायझर म्हटलं ना मगाशी, त्याच्याशी मी बोललो आधी, आणि आम्ही दोघांनी मिळून परत काही गोष्टी समजावून सांगितल्या. काय गोष्टी? अहो, काय गोष्टी? खरं तर तुम्हाला त्या थोड्या वेळाने सांगायला पाहिजे. हा, आमचा जसा बराच वेळ गेला तसं तुमचाही जाऊ दे की. अहो, कशाला वेळ घालवायचा आता? वाट बघण्या इतकी कंटाळ येणारी गोष्ट नाहीये दुसरी. कशी ही माणसं अशी शांत बसू शकतात? कशी ही माणसं? बरोबर बोललात. आता सांगतो, या बसा. नाही, या टप्प्यातून तुम्हाला न्यायलाच पाहिजे. नाहीतर आपल्यासारख्यांना या द्वंद्वातला एखादा विचार नको तेव्हा सुचतो. मग आपलं एक क्षणिक वैराग्य. एकदा सगळ्या आयडियाचा निचरा होऊन जाऊ द्या. आयत्या वेळी नाही तो विचार मनात नको. नाहीतर ऐन वेळी हतोत्साहित व्हायला होतं. आमचे आधीचे मित्र इथले, त्यांच्या नाही आला म्हणून ते गेले पुढे, आणि मी इथंच. आणि हे सगळं थांबवायचा प्रयत्न कोणी केला? मी. यांना मदत करायचा जीवतोड प्रयत्न कोणी केला? मी तुम्हाला सांगतो, ही बाई इथे आल्याच्या 5व्या मिनिटापासून कामाला लावलं या दोघांना इतरांनी. गाद्या पसरून ठेव, पाणी आणून दे. मी म्हंटल, अहो असं नका करू, पण ते गेले पुढे. आणि अपराधीपणाची भावना जागवत मागे कोण राहिलं? मी. चल, भल्याचं जग नाही. त्यांचंही बरं आहे आणि यांचंही बरंच आहे. काय? कुठे? पाणी. हा, गोदावरीला उठू नका. तिकडे डावीकडे स्वतः घ्या. ती आत्ता उठली तर अडी. तर तुम्ही वाट बघून कंटाळला आहात, आणि ते दोघं का वाट बघत नाहीत म्हणून आश्चर्यचकित झालात. आमचे मित्रही असेच आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा मी परत खंडूजीची बाजू मांडली. आधी कधी मांडलीत? कमॉन. आत्महत्यांची कारणं नाही समजावून सांगितली. तुम्हाला माहित होती ती आधी. शिवाय त्यांच्याकडून अशा प्रकारची सेवा घेण्यासाठी जाऊ द्या. तुमच्याबाबत सगळं वेगात होणार. काही गोष्टी तुम्हाला परत समजावून सांगाव्या लागणार. त्याला काही इलाज नाही. या बसा. हे बघा, मी आतापर्यंत जशा दोन्ही बाजू मांडत आलो ना, तशा सगळ्या बाजू मांडत जाणार आहे. मग अशी कशा बाजू मांडल्या तशाच. आपल्यासारख्यांना ह्या सटलटीज, हे बारकावे सुचतात. हा, आता मोठेपणाच आपल्याला कधी ऐकतात. दॅट आपण नीट लक्ष देऊ नाही का? आपण वाट बघतोय ना.
म्हणजे जगत असताना बघायचो तसंच वाटतंय. ऍब्सोल्युटली. तीच तर ब्युटी आहे या जागेची. वी रिमेन ऍज वी हॅव बिकम. आपलं जे जगताना झालं ते इथे कायम राहतं. आपल्याला कशाची तरी वाट बघण्याची सवयच झालेली आहे. या दोघांना अशी सवय नाही हो. असं बघा, आपण सारखे वाट बघत असतो कशाची तरी, म्हणजे पुढे काय होणार त्याची, बऱ्या भविष्याची. सामाजिक प्रगती एका टप्प्यावर आली ना की असं होतच. खंडूजीकडे बघा, जास्त वेळ गेल्यावर तो सुद्धा थोडासा असा अस्वस्थ झाला होता. तसा थोडाफार नव्या सिस्टीम मध्ये आला होता ना तो, म्हणून. पण आपण ही माणसं अशी हवरट बनतो. सी वी मस्ट ऍक्सेप्ट धिस अँड देर इज नथिंग रॉंग इन दॅट. सगळ्यांचंच होत आहे हे कळणं, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे होतं काय की मूल जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद होईस तोपर्यंत आपल्याला काळजी पडायला लागते. याला ऐकू येतंय ना, याची वाढ बरोबर आहे ना, हे रिटार्डेड तर नाही, मेमरी, गाणी शिकवा, शाळेत कुठलं ऍडमिशन, प्रोफेशन, परदेशी शिक्षण, त्याचं लग्न, त्याला मुलं होतील का नाही. आजकाल फार प्रॉब्लेम्स यायला लागलेत हो. त्याला मुलगी झाली तर, आणि ती अशी ऍसर्टिव्ह नसेल. आता मी वकील म्हणून एखादी केस जिंकली ना तर त्याच्या आनंदामध्ये मी फारसं रमत नाही. अगदी माझं स्वतःचं उदाहरण घेऊन सांगतो. मला चिंता लागते, ह्यातून पुढची चांगली केस मिळेल ना, तिला जास्त पब्लिसिटी मिळेल ना. बघा किती मोकळेपणानं फ्रँकली सांगतोय मी. पण दॅट इज द पॉइंट. आता माझे काय अमेरिकन मित्र आहेत, ते तर पुढच्या वर्षीच्या ज्या क्रिसमस पार्टीला आपल्याला बोलवलं जाईल ती पार्टी या वेळच्या पेक्षा चांगली असेल ना या विचारानं या वर्षीच्या पार्टीपासून वर्षभर अस्वस्थ असतात. वस्तूंचा हव्यास सुटतो ना, तसंच आहे ते. उपयोगापलीकडे हव्यास, आणि मग हा हव्यास पुरवला जातोच. आपला सहभाग कमी होतो, दुसरंच कुठे आपलं आयुष्य कंट्रोल करायला लागतं. ते जाहिरातदार, कॉर्पोरेटवाले असो नाही तर मीडियावाले. फार हवरट झालो तो आपण, फार फार हवरट झालो. हे कळून घेऊन मान्य करून टाकलं ना तरी बरं वाटतं. काही काळ असं शांत वाटतं. सॉरी, आल्यापासून मीच बोलतोय. आय एम एन एक्स्ट्रोवर्ट. त्यातून इथं जे काही झालं, समहाऊ आय नीड टू गेट ओव्हर इट. नाही नाही, तुम्ही फार फार छान बोलता. तुम्ही यू आर ऍब्सोल्युटली राईट. पण काय हो, या सगळ्यावर काही एक सोपा उपाय आहे का हो? अस्वस्थ वाटतंय? फार अस्वस्थ उपाय नाही. थोडा आहे. थोडं बरं वाटतं. खरं आपलं काय झालं हे कळल्यानेच बरं वाटलं की नाही. आम्हाला पण असंच झालं होतं. नंतर आम्हाला वाटलं की आपण त्या दोघांसारखं व्हायला पाहिजे. तो उपाय आहे. तुम्हाला पण वाटते ना तसंच? जवळजवळ मत्सरच वाटतो ना त्यांचा. त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे पटकन. तेव्हा त्याच्यासाठी त्यानंतर आम्ही जे केलं तेच आपण अगोदर करू. म्हणजे अगोदर शवासन करू, मग अनुलोम विलोम. त्यामुळं आपण पुढं जाऊ. इथं फार नकोस असं अडल्यासारखं. केवढीशी साली जागा आहे ही. अहो साली जागा काय, साली जागा काय, अवकाश म्हणा, अवकाश. एकंदरीनं सगळ्या अवकाशाकडे बघा, मग तुमच्या लक्षात येईल की मेल्यानंतर ते इथे असं इलास्टिक होतं. त्या आधीची सगळी माणसं होती ना इथे, तेव्हा असं मोठं झालंय अवकाश. आणि ती गेल्यावर आणि अस्वस्थता अजून वाढली ना की छोटं होतं अवकाश आणि काळ असा ताणला जातो. जैनांच्या मध्ये अवकाश म्हणजे काय, तर ज्यात वस्तू मावतात ते अवकाश, आणि ज्यात घटना मावतात तो काळ. जैनांच्या मध्ये मरू जाऊ दे तुमचे ते जैन. किती वेळ थांबायचं तेवढं सांगा आता. थोडा वेळ थांबावं लागतच हो इथे. तरी तुम्हाला फास्ट ट्रॅकवर पुढे नेतोय मी. शवासनापर्यंत यायलाच आम्हाला 2-4 दिवस लागले होते. ओ माय गॉड, दिस इज किलिंग. या पडा इथे, पडा 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 पडा. असं करा, एक दीर्घ श्वास घ्या, सोडा, परत घ्या, सोडा. आता आपण एखाद्या शांत समुद्र किनाऱ्यावर झोपलो तशी कल्पना करा. आपण आपल्या शरीराकडे बाहेरून बघतो तशी कल्पना करून मी सांगतो त्याप्रमाणे एकेका अवयवावर लक्ष केंद्रित करा. आता दोन्ही पायांची सर्व बोट एक एक करून सैल सोडा. दोन्ही पायांचे तळवे सैल, शिथिल.
दोन्ही घोट्यांचे सांधे सैल शिथिल, सगळा भार जमिनीवर सोडा, स्वतःवर काही घेऊ नका. दोन्ही पोटऱ्या, दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या, गुडघ्यांचा खालचा भाग, मांड्या, दोन्ही मांड्या, मांड्यांचा बाहेरचा भाग सैल शिथिल, हळूहळू कमी कमी होणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. मांड्यांचा बाहेरचा भाग, मांड्यांचा आतला भाग, जांघा. अहो तुम्ही हलताय काय? हा, तुम्ही उठलात? आमच्यापेक्षा फारच लवकर पार केली तुम्ही ही स्टेज. अहो आपलं शरीर म्हणजे शवच आता, तरी शवासन जमत नाही तुमच्या लक्षात आलं का? ऍक्च्युली इथे या जागेमध्ये आपल्या भावना फार तीव्र होतात. तुमच्या तर इतक्या आय सॉरी, पण काहीतरी त्रास होतोय. व्हॉट हॅपन्स नेक्स्ट? हा, पुनर्जन्म? हे हो काहीतरी काय? अहो मग माझं असं का होतंय? माझं काही चुकलं का? माझं काय होणार आहे पुढे? हो घाबरू नका, घाबरू नका. आम्हाला पण असंच झालं होतं. तुमचं जरा लवकर होतं एवढंच. हा, मी तुम्हाला प्रिपेअर करतोय. ही प्रिपरेशन आहे असं समजा आपल्या पुढे जाण्याची, दोघांच्या भविष्याची. पण मला तर जमत नाहीये. त्यात चूक काहीच नाही, त्यात चूक काहीच नाही. बसा 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 बसा. त्याला दुसरी बाजू आहे. मी म्हंटल ना, प्रत्येक डायलेक्टिक मधली दुसरी बाजू पण मी मांडत जाईल म्हणून. हा, आपण माणसंच तशी होत, खोलात जाणारी, सटल, सेन्सिटिव्ह. आपलं हे असं का होतं माहितीये का? मुळात असं होण्यामध्ये काही चूकच नाही. सी आहे त्यात भलं मानण्यानेच या समाजाचं नुकसान झालेलं आहे. हा, वी मस्ट लुक टू द फ्युचर अँड व्हॉट्स रॉंग इन दॅट. उपभोगवादी आणि क्रयवस्तू असले मोठाले शब्द बोलायला ठीक येतो, पण मुळात माझं भलं होईल का नाही हे पाहण्यामध्ये चूक काय? शिवाय या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. माणूस प्रगती करत इथवर आला ही चूक आहे का? प्रत्येक स्टेजला प्रॉब्लेम असतात. पूर्वी फ्लू आणि मलेरिया होऊन मरायची माणसं. काय होती लाईफ एक्सपेक्टन्सी? असं असणारच. स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्यात चूक काय, आणि त्यासाठी असं अस्वस्थ असण्यामध्ये चूक काय? युअर राईट. शेवटी प्रत्येकानं आपापल्या भल्याचा विचार केला तरच सगळ्यांचं भलं होणार आहे शेवटी. हा, प्रत्येकानं आपापल्या भल्याचा विचार करा, आपोआप. तसं नाहीये ते, तसं नाहीये. तुम्ही म्हणताय ते खोटं आहे, ते तसं होत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. हा, मी म्हणत होतो ते जास्त खोलातलं, सटल, सेन्सिटिव्ह आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय तसं त्या आधीच्या ग्रुप मधला तो टकला गोरा जाड्या बोधल्या म्हणायला लागला आणि खंडूजीला कंडेम करायला लागला. भांडण झालं आमचं. परिणाम काय? तर मी आणि खंडूजी एकीकडे आणि हे सगळे दुसरीकडे. आणि एवढे करून यांच्यापैकी कोणी अमुक कर, पाणी आणून दे म्हटलं की गेला खंडूजी तिकडे. ही लोक सुद्धा ते म्हणू द्या. तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाने आपापलं बघायचं असा नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ. हे तुमचं म्हणणं म्हणजे अत्यंत सोयीस्कर लॉजिक आहे. कसं म्हणू शकता तुम्ही हे? सगळे हलकट आहात तुम्ही. ओ, काय म्हणायचंय काय तुम्हाला? हा, काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही माझ्यावर हे असं ओरडू शकत नाही. मी कोणा ऐरागार नाही. तुमच्या कोण त्या खंडू का गोदावरी का नर्मदा त्यांच्यावर काय? त्यांना डिपेंड केलं, त्यांना डिपेंड. मी काय करू मग? अरे तुम्ही इथं आधीपासून आहात म्हणून मी ऐकून घेतलं तुमचं. आता मला असं फिलिंग येतं की तुम्ही मला मॅनिप्युलेट करता. तुमचं जरूर याच्यामध्ये काहीतरी डाव आहे. यू आर नॉट ॲज सेंटली ॲज यू क्लेम टू बी. आय एम नॉट सेंटली. मी अत्यंत साधा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो. ओ, सगळ्या बाजूनी बोलणं बंद करावं. आयला अगोदर इथे थांबून वाट बघणं नकोच झालेलं आहे. अरे इथून जाता आला असं ना, एक मिनिट थांबलो नसतो मी इथे. ओ, तुम्ही माझं ऐका प्लीज. नाव आय एम फिलिंग इवन मोर गिल्टी. मी आपल्या दोघांच्या भल्याच करतोय. हो, आतापर्यंत जे सगळं झालं ते ठीक आहे, पण आता जे काही होणार नाही. काय होणार? काय होणार इथे सारखं तेच काय होणार आहे? जस्ट बघा ना, आजूबाजूला बघा. असं शहरातल्या फ्लॅट मधून आजूबाजूच्या फ्लॅट मधलं दिसतं सगळ्या बाजूला. तसंच दिसतंय की नाही? जणू त्याहीपेक्षा जास्तच. काचेच्याच भिंती आहेत सगळीकडे. असंख्य जागा आहेत बघा आपल्यासारख्या. तिथे डावीकडे बघाशी एक मोठा ग्रुप होता, आठवत? हो, तो आता तिथे नाहीये.
आणि इथे एक मुलगी होती, टपोरी कळी, आठवतंय? तुम्ही परत परत बघत होता तिच्याकडे. ती गेली, आता तिच्या जागी दुसरंच कोणीतरी आलेलं आहे. आणि इथले ते आजोबा म्हणजे गेल्या 10 मिनिटात, म्हणजे आपण शवासन करायला लागलो तेव्हापासूनच्या 10 मिनिटांमध्ये निम्मे लोक बदलले बघा. बरोबर आहे, पण ते गेले कुठे? पुढे गेले. इथली गडबड अस्वस्थता उरकून पुढे गेले. बघा आपल्यासारख्या जागा आणि लोक, बघा त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक वाटतोय? हो वाटतोय. आपण बरेच शांत आहोत. ते सगळे उघडपणाने अस्वस्थ आहेत, कळवळून वाट बघतायत. करेक्ट. फेऱ्या घालतायत, खडायात बघतायत, केस उपटतायत, एकमेकांना मारतायत. पुरेशी उकळी फुटली की पुढे जातायत. आपणच एकटे अडकलेलो. लोक येत आहेत, अस्वस्थ होत आहेत, पुरेसे अस्वस्थ झाले की पुढे जात आहेत. बघत राहिलं की असं झांजावायला होतं आणि भयानक व्हायला लागतं. आपणच एकटे अडकलेलो, बाकी सगळे पुढे जातात, सगळे पुढे जात आहेत. मला आता एका जागी उभंच राहत नाहीये. दॅट्स गुड. हा म्हणजे आता तुम्हाला पुढे जाण्याचा चान्स आहे. माझे हात असे वळायला लागले तो. आय नो वळतायत म्हणजे दुखत नाहीये, तसे वळतायत. आय नो. त्याला इंग्रजीत मेडिकल टर्म्स मध्ये एक्स्ट्रीम मस्क्युलर डिस्कम्फर्ट असं म्हणतात. इट इज एक्स्ट्रीम मस्क्युलर डिस्कम्फर्ट. आपण पुढे का नाही जात हो? आता माझे पाय आणि पाठे वळालो. दॅट इज वर्स्ट. आम्हाला असंच झालं होतं. आम्हाला भयानक वळायला लागतं. अंग आवरतच नाही. अनावर कामेच्छा व्हावी अशी वळवळ वखवक. मग त्यांच्यातल्या एकाला काय सुचलं माहितीये? असा जाड भिंगाचा चष्म्यावाला बुटका बारक्या माणूस होता, अकाउंटंट वाटत होता. त्याचं नाक सुद्धा गळायला लागलं होतं. त्याला वाटलं की आता कुणी आपलं अंग रगडून दिलं तर बरं वाटेल. मग सगळ्यांनी मिळून खंडू आणि गोदा करून अंग रगडून घेतलं. अहो तुम्ही कोणी चाललाय? अहो तुम्ही नका जाऊ तिकडे. मला सांगून मी चुकच केली. प्लीज एक मिनिट तुमच्या अंगचं वळणं कंट्रोल करून ऐका. आय नीड यू. वी नीड इच अदर. हे बघा, आपण दोघं जर त्यांच्याकडे असं एकटक बघत राहिलो ना, तर मग आपल्यासारख्या संवेदनशील माणसामध्ये मग आपुलकी तयार होते. मग आपल्याला जे पुढे करणं आवश्यक आहे त्याला उशीर होतो. देन वी गेट लेफ्ट बिहाइंड. माझं काय झालं बघा ना. मी नीट पाहिलंय बाहेरच्या जागांकडे कितीतरी वेळ, नीट अभ्यास केलाय सगळ्याचा. ही अशी आमच्या मित्रांसारखी माणसं सटकतायत पुढे, आणि दुसरीकडे यांच्यासारखी लाखो माणसं अडकून पडलेली आहेत. नाही असं नाही, पण ते दिसत नाहीत. ते अंधारात मिसळून जातात. दे डू नॉट शाईन म्हणून ते पटकन दिसत नाहीत. आणि मुळात त्यांना असली अस्वस्थताच नाही हो, त्यांचा प्रॉब्लेमच नाहीये. आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही. मग आपण दोन्ही मधले नसलो तर मग आपलं काय? आता तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलताय. नाही हो, यू आर स्टुपिड. तुम्ही परत माझ्यावर ओरडताय. मी सुद्धा तुमच्यावर ओरडू शकतो. हे बघा मी तुमच्यापेक्षा जास्त काळ काढलाय ते मी तुम्हाला सांगतो. इट बिकम्स मॅडनिंग. ही मंडळी अंग दाबून घ्यायला लागली ना, तेव्हा मी अगदी यांच्या बाजूनेच उभा होतो. अगदी त्यांच्यामधून उठून यांच्या जवळ जाऊन बसायचा प्रयत्न सुद्धा केला. इट्स नॉट इझी. मी सांगतोय तुम्हाला की मी तुमच्यापेक्षा जास्त काळ काढला इथे, आणि तुम्ही असं काय करताय? आम्हाला कळायला वेळ लागला. हा उपाय वेळ लागला. फारसा जगावेगळा नाहीये तो. आपल्या मनात असतो पण प्रत्यक्षात कळावं लागतं. हा मी तुम्हाला सांगतो आपला वेळ वाचेल हो. प्लीज तुम्ही माझं ऐका. यू आर मॅनिप्युलेटिंग. हो नाही हो, मी मॅनिप्युलेट करत नाहीये. मी तुमच्यापेक्षा जास्त काळ काढलाय. मला तुम्ही ऐका प्लीज. मला तुम्ही ऐका. मगाची ती म्हातारी नाही आता तिथे. तिकडचे तर सगळेच. अहो मगाशी तिथे एक लांब नाकाचा गरीबडा दिसणारा असा एक माणूस होता तिथे. आता नाही, आता तिथे तो. अहो सांगा ना, हे असं का होतंय? अरे असंच होत राहिलं ना तर या दोघांसारखेच लोक उरतील इथे.
आणि यांच्या गर्दीमध्ये आपण दोघं. हो, मी तुमची माफी मागतो, क्षमा मागतो. मला सांगा ना प्लीज, हे असं का होतंय? आय बेग यू, प्लीज मला सांगा ना, हे असं का होतंय? अहो सांगा ना, असं का होतंय? आपणच का अडकलोय? सांगतो, पण असं मध्ये मध्ये बोलू नका. आता बोलणं फार अवघड होत आहे, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मी अजून 10 मिनिटांच्या वर असा वाट बघत राहिलो ना, तर माझं काय होईल मला माहित नाही. मे बी आय विल बीट यू अप, हे मारेल तुम्हाला सरळ सरळ. आपण मेलो असलो तरी आपली शरीर आहेत, दुखणी आहेत, लक्षात घ्या. सहन नाही झालं ना मला, तर मी तुमचे डोळे फोडीन. आय अग्री टू एव्हरीथिंग, प्लीज. आम्हालाही हेच झालं. मग आमच्या लक्षात आलं की पुढे जाणारी माणसं, इथून सुटणारी माणसं साधारणतः एका जागेतली एकत्र पुढे जात आहेत. एके ठिकाणचे सगळे वाट बघून एकसारखे अस्वस्थ होत आहेत आणि पुढे जात आहेत. मग आमच्या लक्षात आलं की गोदा आणि खंडू अजूनही शांतच होते. असा अस्वस्थपणा त्यांना नाहीच नव्हताच. आणि इथल्या सगळ्यांनाच अशी अस्वस्थता प्राप्त झाल्याशिवाय आम्ही सगळे इथेच अडकलेले. एकतर ते तरी अस्वस्थ व्हायला पाहिजेत किंवा फक्त उरलेल्यांनाच पुढे जाता येईल असा काहीतरी उपाय मिळाला हवा. मग आमच्यातल्या काहींनी त्यांना अस्वस्थ व्हायला सांगितलं. त्यांना जमेना. त्यांच्यात तो एक फिनान्शियल ऍडवायझर होता, म्हटलं ना मी. त्यानं त्यांना समजवायचा प्रयत्न केला, काही फरक नाही. तुम्ही नका जाऊ तिकडे. सगळे प्रयत्न झालेत. त्यांच्यातल्या एका स्मार्ट तरुण मुलानं तर असं जाहिरात केल्यासारखं पुढच्या टप्प्यावर मिळणाऱ्या छान छान गोष्टींबद्दल, वस्तूंबद्दल त्यांना सांगायचा प्रयत्न केला. स्वर्गच कसा असेल पुढे, त्यात निदान खंडूजी थोडासा अडकला. ऍक्च्युली पाहिले मी त्याचे हात वळायला लागताना. पण गोदावरी सुंदर थंड गोळा. खंडूजीचाही प्रयत्न फार वेळ टिकेना. मग कोणी त्यांना शिव्या दिल्या, फटके मारले, सगळं केलं, पण काही केल्या गोदाला अस्वस्थ व्हायला जमेच ना. बिचारी प्रयत्न करत होती पण जमेच ना. तिच्या धडपडण्यामध्ये तिचा पदर तिच्या सुकलेल्या छातीवरून घरंगळला होता. तिला कशाचंच भान राहू नये इतके सगळे मागे लागले तिच्या, पण जमेच ना. आमची शरीरं थरथरत होती. तुमचा तर थरथरत आहे ना तसं. आम्ही आमचे हात पाय भिंतीवर, जमिनीवर मारून घ्यायला लागलो. आता आपण एकमेकांना मारणार अशी पुरती खात्री पटली. सगळ्यांना त्या दोघांचा राग मनात मावेना. शेवटी मी मगाशी म्हटलं ना, त्यांच्यात एक टकलू गोरा जाड्या होता म्हणून. त्यानं गोदावरीला खाली खेचली. त्या लांब नाक वल्यानं खंडूला बाजूला ढकललं. सगळ्यांनी त्यांच्या भोवती रिंगण केलं. मी काही बोलू गेल्यावर मला दोघांनी धरून ठेवलं. जाड्यानं गोदावरीची फाटकी साडी अजून फाडून काढली. तिचा परकर वर केला आणि पॅन्ट खाली करत जाड्या तिच्यावर पडला. मी हात सोडवून घेत उलटा वळलो. मला आवाज ऐकू येत होते धडपडण्याचे, जाड्याच्या आणि इतरांच्या चित्काराचे. गोदाचा आवाज नव्हता कुठेही. गोदावर जाड्यानं बलात्कार केला. तो आमच्या समोर येऊन बसला. त्याच्या शरीराचं थडथडणं हळूहळू शांत व्हायला लागलं होतं, पण चेहरा मात्र भयंकर वळवळत होता. पण चेहऱ्यावर भविष्याबद्दल एक आत्मविश्वास होता, चिंता नव्हती. प्रत्येक श्वासाबरोबर फुलणाऱ्या नाकामध्ये एक ठाम विश्वास होता. तो मला घोगऱ्या आवाजात म्हणाला, आता तुम्ही करा. इकडे तिकडे बघू नका, तोच मार्ग आहे. बघूया साली यांनी तरी अस्वस्थ होते का, भविष्याची वाट बघते का. वाट बघत नाही म्हणजे काय, यापेक्षा तर वाईट नसणार भविष्य. इट कॅन ओनली बी बेटर नाउ.
आता तरी आशा वाटेल तिला. बघूया बायकांची जात चाली. अँड व्हॉट एव्हर हॅपन्स, मला ऑलरेडी बरं वाटायला लागलंय. मला जाणवतंय आतून माझं काम होणार. जा तुम्ही जा. मी जाड्यावर ओरडलो, त्याला म्हणालो भेंचोद भेंचोद. जाड्या फक्त हसला. माझं ओरडणं ऐकून उरलेले काहीसे जागीच थांबले. इतरही कोणी पुढे होईना. मला निदान बरं वाटलं, पण अस्वस्थता वाढतच होती. जाड्या आता आमच्याकडे बघून हळूहळू शांत होणाऱ्या शरीराने आणि वळवळत्या चेहऱ्याने असा बसून होता, आत्मविश्वासाने खतखत हसत. कोणालाच नक्की काय करावं ते कळत नव्हतं. अचानक डावीकडच्या अंधारातून काहीतरी आत आलं. तो माणूस होता किंवा काय ते कळायला मार्ग नव्हता, पण त्याचा आकार माणसासारखा होता, पण तो पारदर्शक होता. तो जाड्याच्या जवळ गेला, त्याच्या कानात कुसबुसला आणि लगोलग अंधारात नाहीसा झाला. मी मगाशी म्हटलं ना, त्यांच्यात एक जाड भिंगाचा चष्म्यावाला बुटका बारक्या माणूस होता म्हणून. तो पहिल्यांदा हिंमत करून जाड्याच्या जवळ गेला. जाड्या आता वळवळत्या चेहऱ्याने पाठीवर आडवा पडला होता, पण त्याच्या त्या वळवळण्यात एक अपरंपार समाधान आणि निश्चिंतता दिसत होती. त्याने चष्मीसकडे लांबूनच पाहिलं, त्याला आशीर्वाद दिल्यासारखे हात वर केले आणि त्याला त्यानं तिथूनच गोदावरीकडे जाण्याचा निर्देश केला. चष्मीस गोदावरीकडे गेला. इतर परत कोंडाळ करून उभा राहिले. परत धडपडीचे आवाज. या वेळेला काही क्षणासाठी खंडूजीचा कणल्यासारखा आवाजही, पण गेल्या वेळच्या पेक्षा इतरांच्या धडपडण्याचे आणि चित्काराचे आवाज कमी होते. चष्मीसनं गोदावरीवर बलात्कार केला. तोही काहीसा शांत व्हायला लागला. त्याचा चेहराही वळवळायला लागला. मग ते पाहून तो फिनान्शियल ऍडवायझर निर्धारानं पुढे आला. आता मला राहावे. माझं त्याच्याशी जास्त बोलणं झालं होतं. तो जास्त सेन्सिबल माणूस वाटला होता. मी त्याच्या आणि गोदाच्या मध्ये जाऊन उभं राहिलो. बोललो काहीच नाही. तोच बोलला. तो म्हणाला, अहो 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 आपण तर मेलेलो. ही आपली शरीर म्हणजे खरी शरीर नव्हे. इनफॅक्ट हे दोघं जर नीट वागले ना, तर हे जे काही भासमान शरीर दिसतंय ना, तेही उरणार नाही. म्हणजे बलात्कारही उरणार नाही. हे जे काही सगळं दिसतंय ते भासमान आहे, अंतिम मुक्ती देणार. बघा बघा बघा, जाड्याकडे बघा आणि यांच्याकडे बघा. अहो यांनी खरं तर आपल्याला सामील व्हायला पाहिजे. त्यामुळे ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे तेच जबाबदार आहेत या सगळ्याला. आय वॉज डेज्ड. तो माझ्या बाजूनं माग कधी गेला मला कळलं सुद्धा नाही. मी थोड्या वेळानं भानावर येऊन मागे वळून पाहिलं तर एका कुशीवर तळमळत पडलेल्या गोदावरीला तो उताणं करत होता. त्यानं तिचे पाय फाकले आणि तो तिच्यावर ओढवा झाला. काहीही आवाज झाला नाही. थोड्या वेळानं मी मान वळून पाहिलं तर तो इंटलेक्च्युअल आणि फिनान्शियल ऍडवायझर माझ्यासमोर उभा होता आणि मला म्हणायला लागला, आता तुझी पाळी. मी नाही म्हणून मुंडी हलवली. त्यानं माझ्या अंगावर हात उगारला. जाड्यानं त्याला माझ्यापासून दूर नेला. आता 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 उरलेल्या दोघा तिघांनी मागे जाऊन तेच केलं. मग त्यांच्यात तो एक लांब नाकाचा तरुण मुलगा होता म्हटलं ना मी. त्याला इतरांनी ढकलत ढकलत गोदावरीकडे नेला. त्यांनी त्याची पॅन्ट काढली आणि त्याला गोदावरीवर आडवा पाडला. सगळ्यांचं सगळं उरकल्यावर सगळे वळवळत पाठीवर उताणे पडले. मला विचाराल तर त्या लांब नाकाच्या तरुणाला बलात्कार करायला जमलंच नव्हतं. आय एम शुअर अबाउट इट. अजूनही एकाला. पण आपण ते केलंच आहे असंच ते जणू दाखवत होते. थोड्या वेळानं सगळे उठून बसून परत वाट बघायला लागले. जाड्या एकटा आडवा होता. ती बघाची पारदर्शक व्यक्ती परत आत आली. सगळ्यांच्या कानाची कुजबुजली. अगदी त्या लांब नाक्या तरुणाच्या सुद्धा बलात्काराचं नाटक केलेल्या. थोड्या वेळानं वळवळत्या चेहऱ्याने सगळे पाठीवर आडवे पडले. मधून मधून स्वतःशी हसायला लागले. मी मागे वळून पाहिलं. गोदावरी हालचाल करत नव्हती. खंडूजी अस्वस्थ होता, पण तो काहीच करत नव्हता. मी चौथ्या कोपऱ्यात जाऊन गुडघ्यात डोकं घालून वळवळणारे हात पाय दाबून बसलो. मी
मी रडलो. माझ्यासाठी अगदी रडलो मी एकटाच अस्वस्थ होतो. मला असह्य झालं. एकटेपणाने तर जास्तच असह्य झालं. मग मी पण मनाशी ठरवलं, मी पण बलात्कार करणार. मी निर्धारानं मानवर उचलली. माझ्या शरीरातही आता पुरेसा द्वेष आणि ताठरपणा आला होता. मलाही त्या पारदर्शक माणसाला भेटायचं होतं. मी वर पाहिलं. गोदा आणि खंडू आधीच्याच अवस्थेत होते, मूकपणे बसून होते. मी मदतीसाठी इतरांकडे धावलो. सगळेचे सगळे गायब. हे फार भीषण. मला भयानक धक्का बसला. मी धावत खंडूकडे गेलो. त्याला ओरडून विचारलं, कुठे गेले? कुठे गेले? तो नुसता वेडगासारखा बघत राहिला माझ्याकडे मादरचोद. मी गोदावरीकडे धावलो. ती झोपली होती का बेशुद्ध कुणास ठाऊक. मी ठरवलं एकट्यानेच बलात्कार करायचा. आपल्याला नाही जरूर मदतीची. निघून गेले सगळे हरामखोर साले. सगळ्यांना मारलंच पाहिजे. मी गोदावरीला सरळ करायला खाली वाकलो तर खंडूजीच्या दिशेने एक अस्फुट आवाज आला. खंडूजी खरं तर जागचा पण हल्ला नव्हता, पण माझे हातपाय कळले. आय हेटेड मायसेल्फ. मी प्रयत्न केला पण माझी हिंमत होईना. समजून घ्या, अवघड आहे मला हे सांगणं. माझी एकट्याची हिंमत होईना. माझी अगदी त्या तरुणासारखं नाटक करायची सुद्धा हिंमत होईना. मी मागं वळलो, थोबाडून घेतलं स्वतःला. रक्त येईस तोपर्यंत. एवढी हिंमत नाही म्हणजे काय? डोकं आपटून घेतलं इथं जमिनीवर. खंडूजी नुसता बघत राहिला सुन्नपणानं. मला लक्षात आलं. मला मदत लागणार. मला मदत लागणार. मी शंड नाहीये, पण मला मदत लागणार. मला बलात्कार करायला मदत लागते. दिस इज अ फॅक्ट अँड आय हॅव टू ऍक्सेप्ट इट. आय नो तुम्हाला पण लागणार. काही झालं तरी आपण संवेदनशील माणसं आहोत. मी पाहिल्या तुम्हाला ओळखलं होतं आणि त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. त्या ग्रुप मधल्या लोकांना सगळ्यांना ते सोयीचं गेलं, कारण ते सगळे एकमेकांना ओळखणारे होते. युसी नाही तुम्ही काय बोल नका. आय नो पण भयानक हलकट पण आता काय करणार काय? आणि तो आधीचा म्हणाला ते पण खरंच आहे. शरीर आहेत खरी कुठेही आपली, आणि जबाबदारी पण यांचीच आहे साली. आपण नाही मरणार. चायला चढलंच पाहिजे यांच्यावर. आय मीन वी हॅव टू ऍक्ट. नुसते पॅसिव्हली बसून राहतो आपण असं. अशा भावुकतेनं कधी कुणाचं भलं झालंय? आणि हे बघा कन्फ्युशन करता येतं ना. मान्य करून टाकून मोकळं होता येतं. इतका वेळ मी तेच करत होतो. झाला निचरा कॅथार्सिस. पण चला कधीतरी प्रत्यक्ष कृतीत भाग पण घ्यावा लागतो ना. आणि अशी संधी कन्फेशनची आपल्यासाठी परत येणार. पुढच्या टप्प्यावर नेहमीच असतात आपल्यासाठी. विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा तुमचा अस्वस्थपणा तुम्हाला असह्य होतोय का नाही? परत सांगतो, जबाबदारी त्यांचीच आहे. फिनिश. उपाय एकच, बलात्कार. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण हे करतच असतो. सिस्टीम्स अशा आहेत की त्या आपल्या नजरेआड राहू. बस इथे ते उघड होतं. प्रगतीच्या एका टप्प्यावर आलं की असं होतं. तुमचे हातपाय अगदी असेही वळवळतात ना. आता लागली त्याची चटक. आता उपाय एकच, बलात्कार. का होता त्यांच्यासारखे आणि राहता इथंच. त्यांच्यासारखी लाखो माणसं तिथे आजूबाजूला. आणि अगदी ठरवलं तर त्यांच्यासारखं पण होता येतं. आणि त्यांच्यासारख्यांची पण आवश्यकता असतेच नाही तर बलात्कार करणार कोणावरती? आणि मी मगाशी म्हटलं तसं इट्स युअर चॉईस. नोबडी कॅन फोर्स यू. ही लोकशाही. तुम्ही हवं तर राहा इथे त्यांच्यासारखं. मला तर मदत करा प्लीज. आणि मदत म्हणजे सुद्धा फार काही नाही हो. फार लोळा गोळा झालाय तिचा. ती काय करणार बिचारी? पण लोळा गोळ्यावर सुद्धा आम्ही फार अवघड जातो. तुम्ही फक्त इकडे पाय धरा असे फक्त बाजूला. या इथे.